हॅलो फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी चालत अशी स्टेशनला गेले होते. काही भाजी वगैरे मिळते का बघायला. तर इथे गेली तर मार्केट बंदच होतं, कारण सगळं फुल रोड भरलेला असतो. पण इथे BMCच्या गाड्या आल्या होत्या, त्यामुळे सगळं बंद होतं. सगळं मार्केट एकदम आतमध्ये होतं ते. मग आतमध्ये गेली होती, पण मला ज्या वस्तू पाहिजे होते, जे सामान घ्यायचं होतं ते इथे नाही मिळालं, कारण काही गोष्टी बंद असल्यामुळे मार्केटमध्ये तर नाही मिळालं. BMCचे आले लोक की बिचारे गरीब भाजीवाल्यांचे धंद्यांची वाट लागते. तर इथे बघितलं शेंगाचं खूप आलं होतं आज मार्केटमध्ये, कारण आता सीझन आहे त्यामुळे मार्केटमध्ये विक्रीला आलेत. नंतर फिरले, मग जे पाहिजे त्या वस्तू मला नाहीच मिळाल्यामुळे मी रिटर्न निघाले परत. तर रिटर्न येता मला तिथे म्हणजे मी नेहमी त्यांच्याकडे त्या पालघरच्या का वसईच्या काहीतरी आहेत त्या काकू. तर मग मी त्यांच्याकडे गेली. मग शेवटी तिथे मला चाफ्याची फुलं घेतली मी आणि इलायची केळी घेतली. हे मार्केट सगळं बंद आहे, तुम्ही बघू शकता. आता शेवटी मी फिरून मग रिटर्न घरी निघाले. तर मला इथे मस्कमेलन दिसले चांगले. मग मी त्यांना बोलली की मला एक मस्कमेलन द्या. तर ते बोलले 60 रुपये किलो. म्हटलं बापरे, 60 रुपये किलो. 2 दिवसापूर्वी तर मी 40 रुपये किलोनी घेऊन गेली होती, तर इथे 60 रुपये बोलले. म्हटलं ठीक आहे, चालेल तरी पण. मग त्याने दिलं मला एक मस्कमेलन, मी घेतलं, कारण दुसरे काय फ्रूट्स नव्हते. आणि त्यानंतर मग त्या काकूंकडे गेली, कारण मी जाताना त्यांना सांगून गेले होते की ह्या सगळ्या लाईनीमध्ये इथे काकू बसतात. त्या 5-6 जणी आहेत, ते एकत्र येतात, एकत्रच बसतात इथे. तर ह्या काकू आहेत, त्यांच्याकडून मी नेहमी केळी आणि चाफ्याची फुलं घेतेच, कारण ती केळी गावची असल्यामुळे गावठी चांगले असतात. तर त्यांच्याकडून मी चाफा घेतला स्वामींसाठी आणि केळी घेतली 1 डझन इलायची, कारण आम्हाला दुसरी सोनेरी केळी नाही जमत ती, त्याच्यामुळे खूप त्रास होतो कानांना, सर्दी पकडते. तर मग मी ही केळी घेतली इलायची 1 डझन. त्याने दिली मला. आणि फुलं घेतली मी चाफ्याची स्वामींसाठी. मग हे सगळं घेऊन सामान मी घरी रिटर्न निघाले. तर आज काही सामान जास्त खरेदी करता नाही आली, ते पण त्याच्यामध्ये मी 20-1 रुपये कमी केले, कारण की बाई म्हटलं घर चालवायचं असतं आपल्याला आणि थोडे पैसे पण भाजीवाल्यांकडे कमी करतो. पण ठीक आहे, त्याने आज मला सांगितलं ठीक आहे 10 रुपये कमी दे, तर म्हटलं ठीक आहे. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी आता घरी चालले रिटर्न. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण.